नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अमावास्येनिमित्त माहिती जाणून घेणार आहोत. कारण उद्या 12 ऑगस्ट वार आहे बुधवार आणि उद्या आहे आषाढ अमावास्या, ज्याला आपण दीप अमावास्या असं देखील म्हणतो. तर ही जी अमावास्या आहे ती आज म्हणजेच मंगळवारी उत्तर रात्री 1:53 सुरू होणार आहे आणि उद्या संपूर्ण दिवसभर असणार आहे. त्यामुळे जे काही उपाय आहेत आणि जी काही महत्त्वाची कामं आहेत ती आपल्याला उद्या दिवसभरामध्ये करायची आहेत. आता उपाय जर बघायला गेलं तर उपायामध्ये आपल्याला उद्या आपल्या मुलांसाठी कणकेच्या दिव्यांचा एक अतिशय प्रभावी असा उपाय करता येणार आहे, जो फक्त आणि फक्त दीप अमावास्येच्या दिवशीच आपण करू शकतो. तर याबद्दलचा एक डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे, तो देखील तुम्ही पाहू शकता. पण इथे मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते की हा जो उपाय आहे कणकेच्या दिव्यांचा उपाय, जो आपल्या मुलांसाठी आपल्याला करायचा आहे, तो कशा पद्धतीने करायचा आहे. तर बघा, हा जो कणकेच्या दिव्यांचा उपाय आहे जो आपल्या मुलांसाठी करायचा आहे, तो फक्त दीप अमावास्येच्या दिवशी म्हणजे वर्षातून फक्त एकदाच आपल्याला करता येतो. त्यामुळे ज्यांना ज्यांना शक्य होणार आहे त्या प्रत्येकाने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे. आता करायचं आहे का आपल्याला, तर बघा, थोडंसं कणिक म्हणजे गव्हाचं पीठ थोडंसं मळून घ्यायचं आणि त्या पिठाचे आपल्याला दिवे बनवायचे आहेत. तुम्ही 5 दिवे बनवा, 11 बनवा, 21 बनवा, जसं तुम्हाला शक्य होणार आहे त्याप्रमाणे आपल्याला हे दिवे बनवायचे आहेत. तुमचं एक मूल असेल, 2 असतील, 3 असतील, प्रत्येकासाठी वेगवेगळे बनवायची गरज नाही आहे. आपल्याला एका वेळेस म्हणजे 5, 11, 21 जे काय बनवाल तेवढे पुरेसे आहेत. आता दिवे बनवून घेतल्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं किंवा मोहरीचं तेल, जे कोणतं तुमच्याकडे तेल असेल ते तुम्ही टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ टाकायचे आणि हे जे दिवे आहेत ते आपल्या मुलांवरून आपल्याला 7 वेळेस ओवाळून घ्यायचे आहेत. मुलांना पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून बसवायचं आणि आसन द्यायचं बसायला आणि हे दिवे जे आहेत ते त्यांच्यावरून 7 वेळेस ओवाळून घ्यायचे आहेत. ओवाळून झाल्यानंतर म्हणजे ओवाळताना आपल्याला मुलांच्या प्रगतीसाठी तसेच त्यांच्या कामामध्ये जर काही अडथळे येत असतील तर त्यासाठी प्रार्थना करायची आहे, मनोभावे प्रार्थना करायची आणि हे दिवे ओवाळून घ्यायचे. आणि आपल्याला बाहेर पिंपळाच्या झाडाखाली, जर जवळपास पिंपळाचं झाड असेल तर तिथे, किंवा दुसरं कोणतं झाड असेल तर जर त्या झाडाखाली आपल्याला हे जे दिवे आहेत ते नेऊन ठेवायचे आहेत. आता उपाय आपल्याला संध्याकाळी 6:30 किंवा 7च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही तुम्ही करू शकणार आहात. मूल म्हणजे 1 वर्षापासून अगदी मुलं तुमची जॉबला जरी जात असतील तर त्या प्रत्येकासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तो करू शकता. त्याचप्रमाणे बघा, हा जर उपाय तुम्ही अगदीच उशिरा करत असाल आणि दिवे जे आहेत ते झाडाखाली नेऊन ठेवणं शक्य नसेल, तर एक काम करायचं, दिवे ओवाळून झाल्यानंतर गॅलरीमध्ये किंवा मग अंगणामध्ये ठेवून द्या आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. पण शक्य असेल तर तुम्ही झाडाखालीच नेऊन ठेवा. अगदीच पेटते दिवे ठेवायची गरज नाही आहे. दिवे विझल्यानंतर तुम्ही झाडाखाली ठेवले तरी पण चालेल आणि जर शक्य नसेल तर मग तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता. अशा पद्धतीने उद्या आपल्याला हा उपाय आपल्या मुलांसाठी अगदी आवर्जून करायचा आहे. आता उद्या दिवसभरामध्ये आपल्याला कोणती महत्त्वाची कामं करायची आहेत हे जाणून घेऊयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता ऐका, म्हणजे सगळं काही व्यवस्थित लक्षात येईल तुमच्या. चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आजच्या व्हिडिओमधली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक देखील करा. तर बघा, उद्या सकाळी उठल्यानंतर लवकर उठायचं आहे आपल्याला. अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि थोडंसं गंगाजल देखील टाकायचं आहे. काळे तीळ कशाला टाकायचे, तर बघा, अमावास्या आहे त्यामुळे जी काही नकारात्मकता असते आपल्यामध्ये ती निघून जाण्यासाठी, निगेटिव्हिटी असते ती निघून जाण्यासाठी, नजरबाधा जर लागलेली असेल तर ती निघून जाण्यासाठी म्हणून आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. त्याचप्रमाणे पितृदोष देखील दूर करण्यासाठी काळे तीळ अतिशय महत्त्वाचे असतात. त्यामुळे उद्या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ आणि गंगाजल टाकून अंघोळ करायचे आहे. अंघोळ झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला गोमूत्र आणि हळद मिश्रित पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे. पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, गोमूत्र टाकायचं आणि संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. एखाद्या फुलाच्या साहाय्याने किंवा मग हाताने शिंपडलं तरी पण चालणार आहे. संपूर्ण घरामध्ये तसेच आपल्या मुख्य दरवाजावरती म्हणजे अंगणामध्ये देखील आपल्याला हे गोमूत्र आणि हळद मिश्रित पाणी जे आहे ते शिंपडायचं आहे. यामुळे देखील आपल्या घरामधली जी काही नकारात्मकता आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळते आणि आपल्या दारामध्ये जी काही नकारात्मकता आहे ती देखील निघून जाण्यासाठी यामुळे मदत मिळत असते. हे झाल्यानंतर आपला मुख्य दरवाजा देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे. मुख्य दरवाजावरती आपल्याला शुभ लाभ लिहायचा आहे आणि हळदीने एक स्वस्तिक देखील काढायचं आहे. त्यानंतर आपला जो उंबरठा आहे तो देखील आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि तिथे आपल्याला लक्ष्मीची पावलं काढायची आहेत. लक्ष्मीच्या पावलावरती हळदी कुंकू देखील अर्पण करायचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे. हे सगळं झाल्यानंतर आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे. तुम्ही पणती देखील लावू शकता किंवा मग कणकेचा दिवा देखील तुम्ही बनवू शकता. आता हा कशा पद्धतीने लावायचा आहे, तर बघा, 2 विड्याची पानं घ्यायची, त्यावरती स्वस्तिक काढायचं आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे.
विड्याची पानं नसतील तर मग एक प्लेट घ्यायची, त्या प्लेटवरती आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे आणि त्यावरती आपल्याला हा दिवा ठेवायचा आहे. दिव्यामध्ये बघा आपल्याला लाल वात वापरायची आहे. कलावा जो मिळतो, आपण हातामध्ये जो लाल रंगाचा दोरा बांधतो त्याची आपल्याला वात बनवायची आहे. जर कलावा नसेल तर मग कापूस जो आहे त्यालाच मग तुम्ही कुंकू जे आहे ते लावा आणि अशा पद्धतीची वात जी आहे ती आपल्याला ह्या दिव्यामध्ये वापरायची आहे. दिव्यामध्ये तेल बघा, आता मोहरीचं तेल आपल्याला वापरायचं आहे. मोहरीचं तेल नसेल तर मग तुम्ही तुपाचा दिवा देखील लावू शकता. अशा पद्धतीचा एक दिवा आपल्याला आपल्या मुख्य दरवाजावरती प्रज्वलित करायचा आहे. तर हा दिवा जो आहे तो घरामध्ये प्रवेश करताना आपला जो उजवा हात आहे, उजवी बाजू जी आहे त्या बाजूला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि उद्या म्हणजे सकाळी पण, आणि जितका वेळ हा दिवा पेटता राहील तेवढा वेळ पेटू देत. सकाळी देखील दिवा लावायचा आहे आणि संध्याकाळी देखील आपल्याला अशाच पद्धतीचा दिवा लावायचा आहे, कारण उद्या दीप अमावास्या आहे. त्यामुळे दिव्याचं विशेष असं महत्त्व आहे. त्यामुळे उद्या आपल्याला अशा पद्धतीचा दिवा सकाळी आणि संध्याकाळी देखील लावायचा आहे. यानंतर बघा घरामध्ये काही महत्त्वाच्या ठिकाणी आपल्याला स्वस्तिक देखील काढायचे आहेत. बघा, स्वस्तिक हे शुभतेचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे आपल्याला स्वस्तिक जे आहेत उद्या काढायचे आहेत. त्यातलं पहिलं स्वस्तिक आपण आपल्या मुख्य दरवाजावरती काढलेलं आहे. त्यानंतर दुसरं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या किचनमध्ये तुमच्या शेगडीवरती काढू शकता किंवा शेगडीच्या मागे ज्या टाईल्स असतात तिथे आपल्याला दुसरं स्वस्तिक काढायचं आहे. तिसरं स्वस्तिक आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये, म्हणजे जिथे तुम्ही महत्त्वाची कागदपत्रं किंवा जे आपले महत्त्वाचे वस्तू आहेत त्या ठेवतो तिथे आपल्याला आपलं तिसरं स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे. चौथं स्वस्तिक आपल्या तुळशी मातेच्या इथे येणार आहे आणि पाचवं स्वस्तिक जे आहे ते आपल्याला आपल्या देवघराच्या इथे काढायचं आहे. अशा पद्धतीची ही जी 5 स्वस्तिक आहेत ते आपल्याला आपल्या उद्या घरामध्ये काढायचे आहेत. यानंतर बघा आपल्याला काही उपाय देखील करायचे आहेत. आता अमावास्या आणि पौर्णिमेला केलेले जे उपाय आहेत ते अत्यंत प्रभावी ठरतात. त्यामुळे आपल्याला आपला वास्तुदोष, पितृदोष दूर करण्यासाठी अमावास्या आणि पौर्णिमेला काही खास उपाय करायचे असतात. त्यातलाच एक प्रभावी उपाय म्हणजे नारळाचा उपाय. बघा, नारळ जो आहे, एक नारळ घ्यायचा आणि तो आपल्या मुख्य दरवाजावरून 7 वेळेस उतरवायचा आहे. आपला वास्तुदोष दूर करण्यासाठी अशा पद्धतीचा नारळ जो आहे तो आपल्याला 7 वेळेस आपल्या मुख्य दरवाजावरून उतरवायचा आहे आणि एखाद्या मोकळ्या ठिकाणी किंवा मग एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचा आहे. बघा, ठेवताना हा नारळ जो आहे तो ठेवताना व्यवस्थित ठेवा, जेणेकरून तो कोणाच्या पायाखाली वगैरे येणार नाही किंवा अपघात वगैरे होणार नाही. अशा पद्धतीने हा नारळ जो आहे तो ठेवा किंवा मग एखाद्या झाडाखाली तुम्ही ठेवू शकता. यानंतर बघा, हाच उपाय तुम्ही तुमच्या दुकानावरून किंवा जिथे तुमचं ऑफिस आहे तिथे देखील करू शकता. या व्यतिरिक्त तुमच्या घरामध्ये जर एखादी आजारी व्यक्ती असेल तर त्या व्यक्तीसाठी देखील तुम्ही अशाच पद्धतीचा नारळाचा उतारा करू शकता. नारळाचा उतारा करण्यापूर्वी आपल्याला काय करायचं आहे तर बघा, त्या नारळावरती आपल्याला एक त्रिशूळ काढायचा आहे. शेंदूर जे असतं ना, त्या शेंदुराच्या साहाय्याने आपल्याला ह्या नारळावरती एक त्रिशूळ काढायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा नारळाचा उतारा करायचा आहे. तुमच्या घरावरून, त्याचप्रमाणे आजारी व्यक्तीवरून किंवा मग दुकानावरून किंवा तुमचं जर एखादं वाहन असेल तर त्या वाहनाचा अपघात होऊ नये यासाठी देखील अशाच पद्धतीचा नारळाचा उतारा तुम्ही करू शकता. यानंतर बघा, आपला पितृदोष दूर करण्यासाठी दहीभाताचा उपाय देखील अतिशय प्रभावी मानला जातो. पितृदोष बघा, आता तुम्हाला जर आर्थिक अडचणी येत असतील किंवा तुम्हाला जर तुमच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील तर नक्कीच तुम्हाला पितृदोष आहे आणि पितृदोष दूर करण्यासाठी दहीभाताचे उपाय जे आहेत ते अतिशय प्रभावी मानले जातात. तर उद्या नक्कीच आपल्याला दहीभाताचा उपाय करायचा आहे. थोडासा भात घ्यायचा, त्यावरती दही ठेवायचं आणि हा जो दहीभात आहे तो आपल्या पितरांसाठी आपल्याला दक्षिण दिशेला ठेवायचा आहे. आता दक्षिण दिशेला जर जागा नसेल तर मग जिथे गॅलरी किंवा खिडकी आहे त्या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीने दहीभात जो आहे तो उद्या तुमच्या पितरांसाठी ठेवायचा आहे. जर कावळा खाऊन गेला तर चांगली गोष्ट आहे, पण दुसरे कोणते पक्षी खात असतील तर खाऊ देत, काही हरकत नाही. पण अशा पद्धतीने उद्या आपल्याला दहीभात आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे. दुपारी 12च्या नंतर आपल्याला अशा पद्धतीने दहीभात जो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे. आणि बघा, सलग 6 अमावास्या जर तुम्ही हा दहीभाताचा उपाय तुमच्या पितरांसाठी केला तर नक्कीच तुमच्या घरामध्ये तुम्हाला सकारात्मक बदल जे आहेत ते दिसून येतील. तर उद्या नक्कीच आपल्याला आपल्या पितरांसाठी दहीभाताचा उपाय करायचा आहे. त्याचप्रमाणे बघा, आपल्या स्वतःसाठी देखील आपल्याला एक उपाय करायचा आहे. थोडेसे काळे तीळ घ्यायचे आणि आपल्या डोक्यावरून 7 वेळेस फिरवायचे आहेत आणि घराच्या उत्तर दिशेला टाकायचे आहेत. त्याच पद्धतीने तुमच्या पतीसाठी देखील करू शकता. थोडेसे काळे तीळ घ्यायचे, 7 वेळेस त्यांच्या डोक्यावरून फिरवायचे आणि घराच्या उत्तर दिशेला टाकायचे आहेत. बघा, तीळ घेताना अगदी थोडेसेच घ्या, खूप मूठभर घेऊ नका. अगदी थोडेसेच घ्यायचे आहेत आणि 7 वेळेस डोक्यावरून फिरवून आपल्याला घराच्या उत्तर दिशेला टाकायचे आहेत. हा एक उपाय आपल्याला उद्या अमावास्येनिमित्त करायचा आहे. या व्यतिरिक्त बघा, दीप अमावास्येनिमित्त तुम्ही कोणत्या सेवा करू शकता तर बघा, तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावरती आपल्याला लक्ष्मीप्राप्तीच्या ज्या सेवा आहेत त्यामध्ये श्रीयंत्राची सेवा केली जाते. तर श्रीयंत्र आपल्याला स्वच्छ धुवून पुसून घ्यायचं आहे, त्यावरती पंचामृताने अभिषेक करायचा आहे. त्यानंतर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं, पुसून घ्यायचं
आणि त्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करत असताना श्री सुक्तम 16 वेळेस म्हणायचं आहे, पुरुष सुक्तम 1 वेळेस म्हणायचं आहे. त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र, श्री स्वामी समर्थ मंत्र आणि नवार्णव मंत्र आपल्याला 16 वेळेस म्हणायचा आहे. आणि अशा प्रकारे आपल्याला कुंकुमार्चनची सेवा जी आहे ती करायची आहे. लक्ष्मी प्राप्तीची अत्यंत प्रभावी अशी सेवा आहे ही. नक्कीच ती तुम्ही उद्या दीप अमावास्येनिमित्त करू शकता. तर अशा पद्धतीने ही महत्त्वाची कामं आणि उपाय जे आहेत ते आपल्याला उद्या सकाळपासून दीप अमावास्येनिमित्त करायचे आहेत. व्हिडिओतली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.